पहलगामच्या बैसारन व्हॅलीमध्ये 22 एप्रिल 2025 रोजी दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला। या भ्याड हल्ल्यामध्ये 26 पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला, ते शहीद झाले आणि त्यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय की आता पहलगाममध्येच या ठिकाणी स्मारक उभारण्यात आलेलं आहे। डौलात फडकणारा भारताचा तिरंगा आपल्याला दिसतोय आणि या बोर्डावर 26 जणांची जी नावं आहेत ती सुद्धा कोरण्यात आलेली आहे। या शहीद झालेल्या 26 पर्यटकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी एक स्मारक इथेच उभारण्यात आले आहे। निरपराध पर्यटकांच्या स्मरणार्थ स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या पुढाकारातून लिद्दर नदीकाठी या स्मारकाचं निर्माण करण्यात आलेलं आहे। या स्मारकाचं बांधकाम साधं पण अत्यंत भावनिक स्वरूपाचं ठेवण्यात आलेलं आपण पाहतो। या ठिकाणी तारा लावण्यात आलेला आहे, त्यावर दगड ठेवण्यात आलेला आहे आणि कुठेतरी एक आठवण करून दिली जाते की या सगळ्यांसोबत काय झालं होतं। आणि या सर्व 26 पर्यटकांची जी नावं आहेत ती सुद्धा कोरलेली आहेत। स्मारक परिसरात शांतता आणि आदराचं वातावरण राखण्यासाठी प्रशासनाकडून आवाहन सुद्धा करण्यात आले आहे। या स्मारकाजवळ बसण्याची व्यवस्था आहे, त्यासोबतच पर्यटक आणि स्थानिक नागरिकांनी या ठिकाणी यावं, श्रद्धांजली व्हावी अशी सुद्धा मागणी इथले पर्यटक करतात। हे स्मारक केवळ 26 पर्यटकांच्या बलिदानाची आठवण करून देत नाही, तर देशातील एकता, साहस आणि मानवतेचं दर्शन सुद्धा घडवून आणतं। त्यामुळे पहलगाम आता काट टाकते। या हल्ल्यानंतर नेमकं या ठिकाणी पर्यटन वाढणार आहे का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरापासून योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, पहलगाम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।